राज्यात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे। औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी जोर धरते, तर या मागणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमतांतर दिसून येत आहेत। पण याच दरम्यान काही संघटनांनी कबर हटवण्यावरून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलाय। या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। औरंगजेबाची कबर गेली 400 वर्ष ही कबर छत्रपती संभाजीनगरमध्ये। स्वराज्याचा शत्रू असलेल्या औरंगजेबाची हीच कबर आता उखडून टाकण्यावरून राजकीय लढाई सुरू झाली आहे। औरंगजेब हा क्रूर शासक होता। आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत। सदाकदा धर्माचा आधार घेतात आहे। इतिहासामध्ये आपण औरंगजेबाला कसं काढलं आणि आज औरंगजेबाला आपण जेव्हा काढले आणि जेव्हा त्याची कबर उचलून टाका हे सांगतात, त्याचा अर्थ काय की त्यांना मराठी माणसाचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून टाकायचा आहे। औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षी आहे आणि क्रूर वृत्तीच्या प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो हे त्या ठिकाणी चिन्हित होतं। काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सपकाळ खरं तर आपल्या संयमी वागण्याबद्दल प्रसिद्ध आहेत, पण औरंगजेबाच्या मुद्द्यावरून मात्र त्यांनी थेट फडणवीसांवरच आरोप केले। प्रवीण दरेकरांनी तर सपकाळांच्या वक्तव्याला किंमत कोण देतंय असं म्हणत त्यांचं विधान उडवून लावलं। औरंगजेबी प्रवृत्ती नसानसात भिनले, कारण काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचा जर अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा इतिहास बघितलात तर त्यांनी कोणाची तळी उचललेत हे आपल्या लक्षात येईल। हे सुडाचं राजकारण, विद्वेषाचं राजकारण न करता महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचं राजकारण ते करतायत आणि मला वाटतं तसं हर्षवर्धन सकपाळ कोण आहे तिथपासून सुरुवात होईल। पहिलं त्यांनी महाराष्ट्रात ओळख करावी, स्वतःचं एक व्यक्तिमत्व किंवा जनतेच्या मनात विश्वास होईल अशा प्रकारचं काहीतरी करावं। सपकाळ यांच्यासह संजय राऊतांनीही कबरीवरून सरकारला टोला लगावला। 3000 शेतकऱ्यांच्या कबरी चिता जळाल्यात त्याच्यावर बोला। या महाराष्ट्रामध्ये 3000 शेतकऱ्यांच्या चिता आत्महत्या केल्या त्यांनी, आत्महत्या, त्याच्यावरती कोणाला संवेदना नाहीत। या 3000 शेतकऱ्यांना काय औरंगजेब कबरीतनं उठला आणि आत्महत्या करायला लावली? याच्यावर उत्तर द्यावं ना। महागाई बघा, बेरोजगारी बघा, लोक रस्त्यात। या बेरोजगार मुलांच्या डोक्यामध्ये हे फालतू बरं का धर्मांधता भरवून त्यांना दंगलखोर बनवलं जात आहे। पण विरोधकांच्या टीकेवर मंत्री संजय शिरसाटांनी मात्र जोरदार प्रत्युत्तर दिलं। विरोधकांना आजकाल औरंगजेबाबद्दल जास्तीचं प्रेम वाटायला लागलेलं आहे आणि एवढंच प्रेम असेल मग जर शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला औरंगजेबामुळे कळत नसेल तर औरंगजेबाचे पुतळे उभा करू ना। हे काय बोलणं झालं? औरंगजेबाचं नामनेसुद्धा संपलं पाहिजे। अमेरिकेने लादेनला मारलं, का समुद्रात टाकून दिलं? का त्याची कबर बनली नाही? कसाबची का कबर बनली नाही? म्हणून अशांकडे आम्ही लक्ष देत नाही आहे, परंतु औरंगजेबाची कबर इथून काढलीच पाहिजे, ती निस्तारनाबूत झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे। शिरसाटांनी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा थेट दहशतवादी लादेनच्या खात्म्याशी जोडला। आता ज्या कबरीवरून हे सगळं सुरू आहे त्या कबरीचा इतिहास काय तोही पहा। 3 मार्च 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाला। औरंगजेबाच्या इच्छेनुसार छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये त्याचं दफन करण्यात आलं। इतर मुघल सम्राटांच्या तुलनेत औरंगजेबाची कबर साधी असून ती मातीची आहे। या कबरीच्या देखभालीचा खर्च भारतीय पुरातत्व खात्याकडून उचलला जातो। खुलताबादमधील शेख झैनुद्दीन दर्गा ट्रस्टही या कबर परिसराची निगा राखतो। औरंगजेबाच्या कबरीसाठी स्वतंत्रपणे कोणतंही मोठं धार्मिक कार्य केलं जात नाही। मात्र आता औरंगजेबाची हीच कबर वादाचा मुद्दा ठरली आहे। कबर हटवण्यावरून हालचाली सुरू झाल्या। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलनाचाही इशारा देण्यात आला, तर बजरंग दल सोमवारी शिवरायांच्या जयंतीचा मुहूर्त साधत कबर हटाव मोहीम हाती घेणार आहे। औरंग्याची कबर जी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात कुठेही ठेवू नये यासाठी ही मागणी असणार आहे। या मागणीत आम्ही विनंती करतोय सरकारला की त्यांनी पुढील काळात शासनाच्या नियमात असून केंद्र सरकारच्या चर्चेतून ही कबर नियमानुसार काढावी। सरकारने जर काही अपेक्षित कार्य केलं नाही
तर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या मार्फत औरंग्याची ती कबर आम्ही पुढील काळात सरकारला सांगून त्या ठरवून त्या दिवशी त्या कबरीवर कारसेवा करू. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेला हा वाद लवकरच मिटणार की अजून चिघळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.